नमस्कार मंडळी. खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला 2026च्या संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आपल्याकडे ही म्हणच आहे. पण मंडळी, जी तिळगुळ खाऊ शकत नाहीत, ज्यांना डायबिटीस आहे, शुगर आहे, डाएटवर आहेत, अशा मंडळींना हा तिळगुळ दिला तरी ते म्हणतात आम्ही गोड बोलू पण हा खाऊ शकणार नाही. तर अशा सगळ्यांसाठी जे डाएटवर आहेत, जे मधुमेही आहेत, जे गोड खात नाहीत, तर त्या सगळ्यांसाठी आपण आज शुगर फ्री तिळगुळ बनवतोय. बरोबर आहे, शुगर फ्री तिळगुळ जो हेल्दी आहे, तिळगुळ पण आहे. तुम्ही सणाला दिला तर पटकन तोंडात घालून ते खाणार सुद्धा. आणि हा जो तिळगुळ आहे हा तुम्ही महिनाभर छान ठेवू शकता. तर छोट्या छोट्या टिप्सने आपण हा तिळगुळ तयार करतोय आणि तुमच्या सणाची लज्जत वाढवतोय. तर आज आपण घेऊन येतोय शुगर फ्री तिळगुळ. चला तर मग पटकन कृतीकडे बघा आणि तुम्ही हा तिळगुळ कधीही करू शकता. अगदी 10 मिनिटात तयार होणारा हा तिळगुळ आहे. त्याच्यामध्ये आपण एक तिळगुळ रोल पण दाखवलाय बरं का. तिळगुळ रोल आणि तिळगुळ जे आपले लाडू असे दोन्हीही प्रकार मी तुम्हाला दाखवले. दोन्हीही सोपे करायला आहेत. अगदी जे आपण तिळगुळाचं साहित्य वापरतो तशामध्येच तयार होणारा हा तिळगुळ आहे. फक्त आपण गुळाला काढून टाकलंय आणि खजुराला ऍड केलंय. चला तर मग हा शुगर फ्री तिळगुळ बघा. आणि जे कोणी तुमच्याकडे मधुमेही आहेत, मग ते आजी आजोबा असतील, डाएट करणारे तुमचे घरातल्या व्यक्ती असतील, तर सगळ्यांना हा तिळगुळ द्या आणि म्हणा तिळगुळ घ्या, तिळगुळ खा आणि गोडगोड बोला. तर असा हा तिळगुळ पटकन करायला बघूया आपण. तुम्ही करू शकता. रथसप्तमीपर्यंत तिळगुळ दिला जातो, तर तुम्ही हा स्टोअर करू शकता. एकतर हा हेल्दी आहे कारण याच्यात मी थोडेसे ड्रायफ्रूट पण ऍड केलेले आहेत. अगदी नगण्य, खूप असं प्रमाण नाहीये त्याचं. पण हा खजूर, ड्रायफ्रूट आणि तिळानी युक्त असा पारंपरिक फक्त गुळाला स्किप करून आपण केलेला तिळगुळ आहे. बघायचं मग. चला तर मग. चला, खमंग खुसखुशीत आणि छान तिळगुळ आपण आता बघतोय. प्रथम आपण कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे. ते मी तुम्हाला दाखवते. वाटीचं प्रमाण आहे. 1 वाटी तीळ. मी आधी तीळ भाजूनच ठेवते आणल्यावर, तर त्याच्यामुळे मी खूप भाजणार नाही आहे. पण तुम्ही तीळ जर डायरेक्ट वापरणार असाल तर थोडेसे अजून खमंग असे भाजून घ्या. आणि तीळ खमंग भाजलेले आपल्याला समजतात, त्याचा थोडासा आकारही ब्राउनिश होतो. त्याच्यानंतर आपण दाणे घ्यायचे. त्याच वाटीने मी 1 वाटी दाणे घेतलेत. समप्रमाण आहे तीळ आणि दाण्यांचं. दाणेसुद्धा आपण खरपूस भाजून घ्यायचेत. तीळ आपल्याला अजून लागणार आहेत नंतर, मी तुम्हाला रेसिपीच्या वेळेला सांगते. आणि आपण याच कढईमध्ये थोडंसं अगदी 1 चमचा तूप घालून बदाम घेतलेले आहेत. आणि अगदी बघा तुम्ही पाव वाटीसुद्धा नाही, त्यालाही कमी मी बदाम घेतलेत. दोन्ही मिळून, काजू बदाम मिळून सुद्धा पाव वाटी म्हटलं तरी चालेल. आधी बदाम घेतलेत आणि बदामाला थोडेसे तडे गेल्यासारखे झाले की याचा अर्थ बदाम छान तुपामध्ये भाजले गेले असं समजायचं. मी तळत नाही आहे, नुसतं भाजल्यासारखंच करते. त्याच तुपामध्ये मी आता तेवढेच काजू घालणार आहे. तुम्ही बघू शकत असाल तर मी आता काजू घातलेले आहेत. आणि काजू पण छान आपण रोस्ट करून घ्यायचेत. मुळातच ना थंडीमध्ये हे सगळे पदार्थ खावेत, आपल्या पोटात जावेत, म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ह्या परंपरा सगळ्या केलेल्या आहेत. आणि आता ह्या मी 3 वाट्या तुम्हाला मी दाखवते बोटाने सुद्धा की 3 वाट्या मी खजूर घेतलेला आहे. हा सीडलेस खजूर आहे, काळा खजूर, सीडलेस खजूर. तो मी त्याच तुपात, वेगळं तर नाही घातलं आहे. पण जेव्हा तुम्ही तुपात खजूर घालता तर थोडासा क्रंची पण होतो. आणि आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यातनं दळून घेणार आहोत. सुरुवातीला मी थोडे ड्रायफ्रूट दळून घेतले कारण ते नंतर मग थोडेसे दळायला अवघड जाऊ शकतात. आणि त्याच्यातच आपण आता तीळ घालतो आहे. आणि मी 2-1 घाणे आपल्याला लागणार आहेत हे सगळं करायला. हे सगळं छान पावडर, म्हणजे तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक जरी असतील, ज्यांना चावता येत नाही, खाता येत नाही, तर असे लोकंसुद्धा हा तिळगुळ अगदी छान एन्जॉय करू शकतात बरं का. आणि हे आता मी काढून घेते. आणि खूप छान लागतो. याच्यामध्ये तुम्हाला जर खोबरं हवं असेल, मी सुकं खोबरं घातलं नाही कारण सुकं खोबरं जर घातलं तर तो टिकत नाही जास्त, तर पटकन संपवावा लागतो. पण जर तुम्हाला सुकं खोबरं घालायचं असेल तर ज्या वाटीने तीळ आणि खोबरं घेतलं, त्याच दाणे घेतले, त्याच वाटीनं तुम्ही खोबरं घेऊ शकता. आणि आता मी हा खजूरसुद्धा सगळा मिक्सरमधनं काढणार आहे. किती छान आहे बघा ना, की हा तुम्हाला खायलासुद्धा छान आहे. याच्यात ड्रायफ्रूटसुद्धा आहे, त्याच्यात तीळ आहेत, शेंगदाणे आहेत,
आणि त्याच्यामुळे हा म्हणजे जसं आपण पौष्टिक लाडू म्हणतो त्या स्वरूपात हा तुमचा तिळगुळ होणार आहे. आणि ह्याच्यात मी आता अर्धी वाटी अख्खे तीळसुद्धा घालणार आहे भाजलेले. हे बघा, जवळजवळ अर्धी वाटीच्या वर हे तीळ आहेत. थोडे तीळ मी ठेवून दिले, ते कशाला ठेवून दिले ते तुम्हाला आता लवकरच समजेल. आणि हाताने थोडंसं तूप पातळ करून तुम्ही घातलं तरीसुद्धा चालणार आहे, किंवा डिरेक्टली घातलं तरीसुद्धा आपल्या हाताच्या उष्णतेमुळे ते होतं. आणि छान मळून घ्यायचं आहे हे परत मिक्सरला वगैरे लावायची गरज नाही आहे. हाताने छान हा गोळा मळला जातो. याच्यामुळे पाक नसल्यामुळे तुमचे हात भाजण्याचा प्रश्न नाही, गरम चटके लागण्याचा प्रश्न नाही. आणि तुम्ही बघितलं असेल तर मी तेवढ्याच याच्यामध्ये हा छान गोळा करून घेतलेला आहे. याचेच गोळ्याचे आपण तिळगुळ पण वळू शकतो. आणि आता मी तुम्हाला आधी रोल दाखवते. हातावरच केलेत मी हे रोल, तुम्ही बघू शकता. कारण खजुरामुळे त्याला छान चिकटपणा आलेला असतो, तर त्याच्यामुळे ते छान होतात. जसं आपण कोथिंबीर वडीला वगैरे रोल वळतो. आणि नंतर एक प्लॅस्टिकचा पेपर घेऊन मी तो सारखा केलेला आहे रोल. बघा किती छान रोल झालेत हे. आणि नंतर हे आपल्याला सुरीने कट करायचे आहेत. आता थोडेसे भाजलेले तीळ घेऊन मी हे रोल त्याच्यावरती पसरवते, की जेणेकरून त्या सगळ्याला हे तीळ लागतील आणि तो दिसायला अजून छान दिसेल. तर छान हे तिळाने बघत असाल तुम्ही, हे रोल खूपच सुंदर दिसतात आणि खूप टेम्पटिंग, खूप खायला सुद्धा छान पौष्टिक लागतात हे सगळं. आणि हे आपण आता बाजूला ठेवून तुम्हाला मी याचे तिळगुळसुद्धा वळून दाखवणार आहे. आणि हे तिळगुळ वळल्यावर सुद्धा ते सुद्धा थोडंसं त्या तिळामधून फिरवा, की जेणेकरून ते छान दिसेल. हे बघा, तर ह्या पद्धतीने आपले तिळगुळ होतात. तुम्हाला वड्या करायच्या असतील, तिळगुळ करायला वेळ नसेल, तर हेच तुम्ही ताटात जर थापलत आणि वरून त्याला तीळ टाकलेत तर ते छान त्याच्या वड्याही कापल्या जातील. तुम्ही बघत असाल तर छान हा तिळगुळ तयार झाला आहे आपला. आणि अगदी कमी वेळात, अगदी 10 ते 15 मिनटात होतात हे. सुरीने छान तुम्ही बघत असाल तर कापले जात आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने कापायचं नसेल, तुम्ही थोडंसं काजू कटलीसारखं तिरकं कापणार असाल तर तरीसुद्धा चालेल. मी साधं कापलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकत असाल की हे आपले रोलसुद्धा तयार आहेत. अतिशय उत्कृष्ट पौष्टिक लागतात. तुम्हाला जर माझ्या या रेसिपीज आवडत असतील, टाईम सेविंग रेसिपी मी जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते, की ज्या नोकरदार महिला आहेत, ज्यांना पटकन वेळ होत नाही वेगळे पदार्थ करायला, तर त्यांच्यासाठी आपल्या ह्या वेळ वाचवणाऱ्या पाककृती असतात. जर तुम्हाला या आवडत असतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून ह्या ज्या रेसिपीज येतात नवीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल. आणि तुम्ही बघत असाल मी याच पद्धतीनं हे सगळं केलं आहे. याला आकार तुम्ही कुठलाही देऊ शकता, कारण याच्यामध्ये मुळातच गूळ नसल्याने हे कडक होणार नाही. तर आपला हा तिळगुळ तयार आहे. आणि असा हा तिळगुळ तुम्ही नक्की करून बघा. मला कमेंट सेक्शनमध्ये केल्यावर नक्की सांगा. आणि परत सांगते, तिळगुळ घ्या, तिळगुळ खा पण, आणि गोड गोड बोला. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.